शिरांपाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संतप्त, अपमानास्पद वक्तव्याचा करण्यात आला तीव्र निषेध। नमस्कार, मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे। या अपमानास्पद वक्तव्याचा शिरांपाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन करून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे। या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनादरम्यान संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून सार्वजनिक जीवनात महिलाविषयी आदरयुक्त भाषा वापरण्याची अपेक्षा करण्यात आली। राजकीय मतभेद असू शकतात, मात्र कोणत्याही महिलाविषयी अथवा संविधानिक पदावरील व्यक्तीविषयी अपमानास्पद भाषा वापरणे ही महाराष्ट्राची संस्कृतीला शोभणारी बाब नाही, अशी प्रतिक्रिया देत उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली। अशा वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करीत असून संबंधितांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदरचे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पडले। यावेळी उपस्थित होते तालुकाध्यक्ष श्री विठ्ठलराव पाटील, शहराध्यक्ष अनिल देवंगरे, नगरसेवक संतोष शिवणे, जिल्हा सरचिटणीस बबन होनमाने, प्रदेश सचिव तुषार मादळे, युवा तालुकाध्यक्ष श्री महेश गड्डीमे, युवा नेते जनक बिरादार, युवा कार्याध्यक्ष शिवहार चव्हाण, तुकाराम काळे, नंदकुमार तांबोळकर, केदारे लोंढे, ओम जगताप, सचिन मादलापुरे, महारुद्र जळकोटे, शुभम पाटील, विजय सामनगावे, आकाश भालके, संदीप सगरे, सचिन गुगळे इत्यादी। KJ न्यूज इंडिया मराठीसाठी शिरांपाळ तालुका प्रतिनिधी गणेश कांबळे, शिरांपाळ, लातूर। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।